मुलगी, तू रडत का आहेस रे? मुलगा, मी आजपर्यंत पचापच नाही केलं. मुलगी, घे आता कर मग पचापच, हे घे तेलाची बाटली. पचापच झाल्यावर मुलगी, तू हसत का आहेस? मुलगा, कारण मी असंच रडून रडून सगळी कॉलनी पचापच मारून काढली आहे. तुम्ही किती पण बॉडी बनवा, शेवटी पपईला आपल्या केळानेच पचापच करायचं आहे. बघा बगीचा कार्यक्रम झाल्यावर ती, तू मला पहिल्या भेटीतच कसं काय पसंत केलं? मी, जेव्हा तू कांदा पोहे द्यायला खाली वाकली होतीस तेव्हा तुझे मोठे बॉल बघून मला तू पसंत पडली. सर्वांसोबत चांगले वागा, कारण ज्या टॉवेलची एक बाजू तुमचं ढुंगण पुसू शकते ते कधी तर तुमचं तोंडसुद्धा पुसेल. राजेश, पचापच करताना बायको, मज्जा आली का नाही? राजेश, हां, मला तर खूप मजा आली. बायको, शॉट काढताना उठला होता का तुमचा पण? मला तर काहीच फील नाही झालं. ती आली होती नळावर पाणी भरायला. भरलेला हंडा उचलायला खाली वाकली आणि मला तिचे मोठे बॉल दिसले. मुलगी, चल पचापच करूया तेल लावून. मुलगा, नको. मुलगी, का? मुलगा, कंडम नाहीये. मुलगी, तुझं तर रोजच आहे एडपटा, लॅमिनेशन करून घे तुझ्या केळ्याला. सरकारी नोकरीसाठीचा इंटरव्ह्यू. साहेब, तू अपंग आहेस का? गण्या, हो, माझ्या दोन्ही गोट्या बॉम्ब ब्लास्टमध्ये गेल्या. साहेब, ठीक आहे, तू उद्यापासून कामावर येऊ शकतोस. कामाची वेळ 9 ते 5, पण तू 11 वाजता येऊ शकतोस. गण्या, 11ला का? साहेब, आम्ही 9 वाजता येऊन 2 तास गोट्याच खाजवत असतो. तू लवकर येऊन काय करणार? ऑनलाईन क्लास संपल्यावर मॅडम, काही प्रश्न असतील तर विचारा. मुलगा, मॅडम, पाठीमागे कपडे बदलत होती ती ब्लॅक ब्रावाली तुमचीच मुलगी आहे का? तिचे दोन्ही बॉल दिसत होते. बाईंनी ऑनलाईन क्लास घेणार नाही असं शासनाला कळवलं. बायको, बस दुखतंय, बस कर प्लीज, दुखतंय, असं म्हणायच्या आत जर तुम्ही थकत असाल तर तुमची जिंदगी झंड आहे. तन्वी, मी नवऱ्याच्या बर्थडेला कोणते गिफ्ट दिले पाहिजे, तू सांगू शकतेस का? सायली, रात्री 12 वाजल्यावर नागडी होऊन पाय फाकून उभा राहा आणि म्हण, जहापना तुझी ग्रेट हो, भोसडा कबूल करो. पप्पूचे वडील पप्पूसाठी पलंग बनवत असतात. पप्पूचे वडील मिस्त्रीला
पलंग मजबूत बनवा, मुलाबरोबर सून झोपणार आहे, तुटला नाही पाहिजे. मिस्त्री, काही काळजी करू नका, सुनेबरोबर अख्खा गाव झोपला तरी पलंग तुटणार नाही, असा मजबूत बनवतो पलंग. मिस्त्रीला पलंगाच्या पायाने मारला. एक आंटी बाथरूममध्ये नागड्याने आंघोळ करत होती. अचानक एक लहान पोरगं तिथं गेलं आणि आंटीच्या पपईला बघून म्हणालं, हे काय आहे आंटी? आंटी, काही नाही बाळा. लहान पोरगं, सांगा की काय आहे हे? आंटी, बाळ, लहान असताना कुऱ्हाड लागली होती. पोरगं, असं काय? डायरेक्ट पुच्चीवरच लागले की कुऱ्हाड. आंटी, अरे येडपटा, आपल्या हातावर रेषा का असतात? गण्या, हलवताना ग्रीप भेटावी म्हणून. नवऱ्याला सकाळी सकाळी उठवणाऱ्या बायका. हिंदी, जानू उठो सवेरा हो गया. मुस्लिम, उठो चांद ढल गया. ख्रिश्चन, डार्लिंग गेट अप इट्स डाऊन. लेकिन मराठी, अहो उठा, संडासला जाऊन या. रात्रभर पचापच करताना तेल लावून नुसतं पाजत होतात. मराठीची मजाच वेगळी. इंग्लिश, ही माइट बी बिझी समवेअर. मराठी, कुठंतरी गाण मारून घेत असत. माणसाला एक मात्र गोष्ट दिली नाही म्हणून बरं झालं. कोणती विचारा? गोट्याच्या ऐवजी घुंगरू दिले असते तर घराघरात रात्रीची लावणी ऐकू आली असती. उगवली शुक्राची चांदणी. साहेबांच्या बंगल्याबाहेर खूप कार्यकर्ते जमा झालेले असतात. एक कार्यकर्ता, मी साहेबांच्या खूप जवळचा आहे हो, मला आत जाऊ द्या. वॉचमन, भाऊ, गोट्या पण केळाच्या खूप जवळ असतात, तरी पण आत जात नाही. बायको शॉर्ट स्कर्ट घालून सोप्यावर बसली होती. तिने खाली चड्डी नव्हती घातलेली. तिचा नवरा तिच्या समोर येऊन बसला आणि तिच्या स्कर्टकडे एकटक बघू लागला. बायको लाजत बोलली, असे काय पाहत आहात? आज मी चड्डी नाही घातली. नवरा, घाबरलो ना मी, मला वाटले नवीन सोफा फाटला कसा. सलीम, अनारकली, क्या मैं तुम्हारे साथ पचापच कर सकता हूँ? अनारकली, जहाँपना, आपने तो बहुत बड़ी चीज़ मांग ली. सलीम, अगर वो चीज़ बड़ी हो चुकी हो तो फिर रहने दो. योगेश पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला. मुलीचा बाप, बेटा, दारू पितोस का? योगेश, ते नंतर बघू, आधी पोहे, चहा आणि मुलीला पचापच करणे तर होऊ द्या, मग बसू. मुलीचा बाप, येडपटा, निघ इथून.
अत्यंत बिजी मित्रांसाठी गझल. तू गुंतलास झाटू असा की जगण्यास वेळ नाही. अन उपटायला सांगतो जगाला मरण्यास वेळ नाही. गाणारा गीत केव्हा तुया तू सांग जीवनाचे, जेव्हा तुलाच तुझ्या गोट्या खाजवायला